नमस्कार. सर्वप्रथम सर्व भक्तांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत. आज आम्ही तुम्हाला तुमच्या आयुष्याबद्दल काही गोष्टी सांगणार आहोत, ज्या गोष्टी ऐकल्यानंतर तुम्हालाही असं वाटेल की आपण असंच करायला पाहिजे. कारण जे मोठे लोक झाले, जे करोडपती झाले, अब्जाधीश झाले, त्या लोकांनी देखील असे नियम नक्की फॉलो केले होते. त्यानंतरच त्यांच्या आयुष्यामध्ये प्रगती झाली. कारण प्रगतीची संधी देव प्रत्येक जणाला देत असतो, परंतु त्यातील प्रत्येकाची प्रगती होते असे नाही. देव हे प्रत्येकाला संधी देतात, परंतु ती संधीचा फायदा प्रत्येकजण घेतो असं नाही. म्हणून या गोष्टींबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी आजचा व्हिडिओ बनवला आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून तुमच्या हिताचा हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जीवनामध्ये आपल्याला अनेक संधी भगवंत देत असतात. रोज जसा नवीन दिवस उगवतो तशीच नवीन संधी आपल्याला मिळत असते, परंतु ती संधी आपल्याला ओळखता येत नाही. कधीकधी आपण अशा लोकांमध्ये राहतो जिथे आपल्याला चांगलं काय वाईट काय हे समजतही नाही. कधीकधी आपल्यासोबत राहणारे लोकच आपल्या पाठीमध्ये खंजीर खुपसतात, आपल्याला पाठीमागे खेचतात, आपली प्रगती होऊ देत नाही. म्हणून अशा लोकांपासून आपल्याला नेहमी सावध राहायचं आहे. अनेक जे मोठे लोक होऊन गेले, त्यांनी जीवनामध्ये काही ना काही नक्की त्रास सहन केला. असं नाही की जो जन्माला आला आणि जन्मताच भाग्यशाली ठरला. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही संकटे नक्की आली आणि त्या संकटावर ज्याने मात केली, ज्याने संयम ठेवला, तो आयुष्यामध्ये पुढे गेला. म्हणून लक्षात ठेवा, जर तुम्हाला आयुष्यामध्ये मोठं व्हायचं असेल तर हे काही नियम तुम्हाला लक्षात ठेवावेच लागतील. पहिली गोष्ट म्हणजे जीवनात कोणी काहीही तुम्हाला बोलू द्या, तुम्ही तुमच्या मार्गाने मार्गस्थ राहायचं. कारण मागे खेचणारे अनेक लोक असतात, परंतु पुढे नेणारे खूप कमी लोक असतात. काही लोक तुम्हाला उकसवतील. जीवनाच्या या महत्त्वाच्या टप्प्यामध्ये तुम्हाला वाईट बोलून तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करतील, तुम्हाला राग आणून देतील, परंतु तुम्ही अजिबात रागवायचं नाही. कोण काय बोलतंय, कोण काय म्हणतंय याकडे नेहमी दुर्लक्ष करत राहायचं. जोपर्यंत आपण आपलं ध्येय गाठत नाही तोपर्यंत कोणाच्याही मध्यात पडायचं नाही. जेव्हा तुम्ही हा नियम फॉलो कराल त्यावेळेस तुम्हाला नक्की असं जाणवेल की होय, मी सांगितलं ते बरोबरच सांगितलं. कारण जीवनामध्ये जेव्हा तुम्ही चुकीच्या लोकांची साथ देता किंवा चुकीच्या लोकांच्या मध्यामध्ये पडत असता, त्यावेळेस नकळतपणे तुम्ही तुमच्या ध्येयापासून थोडेसे बाजूला होत असता आणि तुमचं लक्ष या दुसऱ्या गोष्टींकडे केंद्रित होत असतं. अशा वेळेस तुम्हाला तुमचं लक्ष काय आहे हे आठवायचं आहे, ना की लोक काय म्हणाले, समाज काय म्हणाला याकडे लक्ष द्यायचं आहे. त्यानंतरची गोष्ट म्हणजे जीवनात तुम्हाला एकतरी मार्गदर्शक हवाच, जो तुम्हाला योग्य काय अयोग्य काय ते सांगेल. कारण जोपर्यंत तुम्हाला योग्य अयोग्याची समज मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला काय करावं हेच समजणार नाही आणि तुम्ही नेहमी संभ्रमामध्ये राहाल. तुमचा संभ्रम दूर करण्यासाठी, तुमच्या शंका कुशंका दूर करण्यासाठी तुमच्या जीवनामध्ये एक मार्गदर्शक हवाच. मग ती आई असेल, वडील असेल, तुमचा मित्र असेल, तुमचा भाऊ असेल किंवा इतर कोणी नातेवाईक मित्रमंडळीही असू शकतात, किंवा व्हिडिओच्या माध्यमातून देखील तुम्ही ज्ञान मिळवू शकता. म्हणून मार्गदर्शक हा हवाच, जो तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. आणि असा मार्गदर्शक निवडू नका की जो तुम्हाला वाईट सांगेल. वाईट सांगणारा हा कधीच मार्गदर्शक नसतो, तो तुम्हाला मागे खेचणारा असतो. जेव्हा मार्गदर्शक काही 4 गोष्टी सांगतो तेव्हा ते आपल्याला लवकर समजतात. म्हणून त्या गोष्टीसाठी तुम्हाला मार्गदर्शक हवाच. त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे आयुष्यामध्ये मोठं सक्सेसफुल व्हायचं असेल तर एकच असं मोठं ध्येय ठेवायचं की जे पूर्ण झाल्यानंतर सर्वांचे डोळे फाटले पाहिजे. हे असं कसं झालं हा विचार त्यांनी केला पाहिजे. असं सक्सेसफुल व्हायचं जीवनामध्ये, एवढं मिळवायचं की ज्यांनी तुम्हाला नावं ठेवले, जे तुम्हाला मागे खेचत होते, त्यांचे डोळेसुद्धा फाटले पाहिजे. असं आपल्याला आपलं कर्तृत्व मोठं ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या आईवडिलांचे आणि आपल्या भगवंताचे आशीर्वाद नेहमी सोबत ठेवायचे आहेत. त्यांची भक्ती
आईवडिलांची सेवा हे सर्वात मोठं कर्म आहे. हे कर्म जर तुम्ही तुमच्या पदरामध्ये पाडून घेतलं तर जीवनात तुम्हाला कधीच कोणाचे पाय पकडण्याची गरज येणार नाही. जेव्हा आईवडिलांचे आणि देवाचे आशीर्वाद सोबत असतात तेव्हा तिसरा कोणाची आपल्याला आशीर्वादाची गरजसुद्धा पडत नाही. म्हणून जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर हा एक नियम तुम्हाला लक्षात ठेवावाच लागेल. कारण जोपर्यंत तुमच्या डोक्यावर तुमच्या आईवडिलांचा आणि भगवंताचा हात नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या ध्येयापासून थोडे का होईना दूरच राहाल. तोपर्यंत तिथे पोचू शकत नाही. ज्या दिवशी तुम्हाला आशीर्वादांची प्राप्ती होईल त्या दिवशी तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत नक्की पोहोचाल. आयुष्याचा या कठीण काळामध्ये तुम्हाला ज्यांनी साथ दिली त्यांची साथ तुम्ही शेवटपर्यंत सोडू नका. त्यांचे उपकार विसरू नका. कारण आजच्या या स्वार्थी जीवनामध्ये ज्यांनी तुम्हाला योग्य मार्ग दाखवला, ज्यांनी तुम्हाला साथ दिली, अशा लोकांच्या जीवनात तुमचं स्थान हे अव्वल आहे. म्हणून तुमच्या जीवनामध्ये देखील त्यांना तुम्ही स्थान नक्की द्या. कारण तुमच्या वाईट काळामध्ये त्यांनी तुम्हाला मदत केली. मग जेव्हा त्यांचा वाईट काळ येईल किंवा दुःखाचा काळ येईल तेव्हा तुम्हाला त्यांच्या दुःखाच्या वाईट काळामध्ये खंबीरपणे उभं राहायचं आहे. भगवंताचे उपकार तर विसरायचेच नाही. आपल्या आईवडिलांचे उपकार विसरायचे नाही. आणि ज्यांनी वेळोवेळी आपल्याला मदत केली, मार्ग दाखवला, अशांचे देखील उपकार कधीच विसरायचे नाही. आयुष्यामध्ये जर एवढं तुम्ही केलं ना तर तुम्हाला दुसरी कुठलीच गोष्ट करायची गरज नाही. प्रयत्न तर सर्वजण करतात परंतु या काही गोष्टी आहे ते त्या फॉलोच करत नाही. त्यांना असं वाटतं की मी प्रयत्न करतोय, मी सर्व काही करतोय, मग मला यश का मिळत नाही. या सर्व गोष्टी ज्या सांगितल्या त्या गोष्टींकडे तुम्ही एकदा लक्ष द्या, विचार करा. या गोष्टींचं महत्त्व तेव्हा तुम्हाला समजेल जेव्हा तुम्हाला यश मिळेल. एकदा यशस्वी झालं की पुन्हा मग वाईट गोष्टींकडे वळायचं नाही. ते यश नेहमी आपल्याला जपून ठेवायचं, संपादित करून ठेवायचं. कारण यश मिळाल्यानंतरसुद्धा संघर्ष मात्र संपत नाही. जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत संघर्ष आहे, लक्षात ठेवा. म्हणून तुमचा संघर्ष संपेल असं नाही, परंतु तुम्हाला यश जर मिळालं तर संघर्ष थोडासा शिथिल पडेल, कमजोर होईल. त्यानंतर तुम्हाला छोट्या मोठ्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये सुरूच असतात. त्या गोष्टींचा तुम्हाला सामना करावाच लागेल. परंतु हे ध्येय गाठणं खूप महत्त्वाचं काम आहे आणि ते काम तुम्हाला मात्र करायचं आहे. आयुष्य खूप सुंदर आहे, त्याला आणखी सुंदर बनवा. आईवडिलांचे, भगवंताचे आशीर्वाद नेहमी पाठीशी असू द्या. तुम्हाला कोणाचेही पाय पकडण्याची वेळ येणार नाही. तुम्ही जसे आनंदी झालात तसे सर्वांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या कुटुंबियांना सुखी ठेवण्याचा प्रयत्न करा. देव तुमच्या सदैव पाठीशी आहे. आजचा संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आजचा संदेश तुमच्या सर्व नातेवाईकांपर्यंत, मित्रमंडळींपर्यंत नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.